चला, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तर आज आपण वर्ग 8वी 9वी आणि 10वीला लागणारा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे क्यूब. क्यूबची आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट हॅज 6 फेसेस. याला 6 फेसेस असतात. इट हॅज स्क्वेअर फेसेस. विशेष म्हणजे त्याचे जे फेसेस आहेत सगळे स्क्वेअर आकाराचे या ठिकाणी असतात. इट हॅज 8 वर्टायसेस. त्याला 8 वर्टायसेस म्हणजे 8 शिरोबिंदू असतात. इट हॅज 12 एजेस. त्याला या ठिकाणी 12 एजेस म्हणजे 12 या ठिकाणी कडा म्हणता येईल त्याला, त्या पद्धतीने असतात. ओके. तर स्क्वेअर म्हणल्याच्या नंतर त्याचा एरियाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, साईड स्क्वेअर. जर आपण यल ही साईड या ठिकाणी गृहीत धरली, लेट साईड यल ऑफ क्यूब, तर त्या ठिकाणी साईड स्क्वेअर म्हणजे एका फेसचा एरिया येतो यल स्क्वेअर. असे एकूण 6 फेस आहेत. म्हणजे आपण त्याला जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब या ठिकाणी मिळेल 6 यल स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब जर आपण या ठिकाणी बघितलं तर सगळ्यात एरिया म्हणजे काय, ज्यावेळेस एखादी एन्क्लोज्ड फिगरने ॲक्युपाईड केलेला जो या ठिकाणी सरफेसचा भाग असतो त्याला आपण एरिया म्हणतो. आणि क्यूब म्हणजे अवकाशातील जो भाग आपण ॲक्युपाय केलेला आहे त्याला आपण या ठिकाणी व्हॉल्यूम म्हणतो. बरोबर. याचं आणखीन एक मित्रांनो सूत्र पाहता येईल. लॅटरल साईडचा एरिया ते असतं 4 यल स्क्वेअर. म्हणजे उभ्या ज्या काही सरफेसेस आहेत, लॅटरल फेसेस, वन लेफ्ट राईट त्यानंतर फ्रंट आणि बॅक असे 4 असतात. म्हणून त्याचा सुद्धा एरिया या ठिकाणी 4 यल स्क्वेअर या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने तिन्ही वर्गासाठी लागणारा अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे आणि तिन्ही सूत्र या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू.